वेलकम स्टुडंट्स. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म चॅप्टरमधील 7 नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण या ठिकाणी कंटिन्यू करतो आहोत. 7 नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये जो अकाउंटिंग प्रॉब्लेम दिला की जो सिंपल डिझोल्युशन अंडर आपण अकाउंटिंग प्रॉब्लेमला आजचा जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7मध्ये सिंपल डिझोल्युशनचा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम दिलेला आहे की ज्यामध्ये साईश, सुमित अँड हेमंत वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1 म्हणजे 2:1 या प्रकारे 3 पार्टनरचा रेशो दिला आहे. दे डिसाइड टू डिझॉल्व देअर पार्टनरशिप फर्म ऑन 31st March 2019 अँड देअर बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट स्टूड ॲज. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019 या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. या ठिकाणी बॅलन्स शीट दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट थोडक्यामध्ये दिलेला आहे. तर सिंपल डिझोल्युशनचा हा अतिशय सोपा आणि इझी प्रॉब्लेम आपण लक्षात घ्यायचा आहे की ज्या माध्यमातून आपल्याला फक्त या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सोबत बँक अकाउंट ऑपरेट करायला सांगितलेलं आहे. तर निश्चितपणे हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे हा अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जे काय आपल्याला लेजर अकाउंट्स त्या ठिकाणी ऑपरेट करायचे आहेत की ज्यामध्ये सुरुवातीला जे असेल रिअलायझेशन अकाउंटवरती मेन्शन करायचं इन दी बुक्स ऑफ साईश, सुमित अँड हेमंत. रिअलायझेशन अकाउंट तुम्हाला या प्रकारे ऑपरेट करायचे. त्याप्रमाणे 6 कॉलम त्यामध्ये ड्रॉ करायचे. त्यानंतर असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑपरेट करायचे. त्यामध्ये देखील तुम्हाला 8 कॉलम्स ड्रॉ करायचे आहेत. त्यानंतर असेल की ज्यामध्ये बँक अकाउंट ऑपरेट करायचं आणि सोबतच तुम्हाला हे जे काय लोन अकाउंट आहे लोन अकाउंट देखील त्या ठिकाणी सेपरेटली ऑपरेट करायचे. चला तर आपण या ठिकाणी जे काय बॅलन्सेस आहेत की ज्यामध्ये ते आपण काय करतोय ट्रान्सफर करतो आहोत. तर यामध्ये सुरुवातीला जे बॅलन्स शीट आपण ब्लँक करतो आहोत की यामध्ये कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत की जे आपण कॅपिटल बॅलन्सेस आहेत ते आपण क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत बँक या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जसं की या ठिकाणी मेन्शन करायचे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ठीक आहे, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन याप्रमाणे. सपोज 90,000 असेल, 60,000 अँड 30,000 याप्रमाणे हे जे काय ओपनिंग बॅलन्सेस आहेत कॅपिटलचे ते आपण काय केले त्या ठिकाणी ट्रान्सफर केले आहेत कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन या अंतर्गत. नंबर 1चा बॅलन्स असणार आहे यामध्ये लोन अकाउंट. आता लोन ₹12,000 हा लोनचा बॅलन्स जो काय आहे तो आपल्याला सेपरेट अकाउंट त्या ठिकाणी आपण ऑपरेट केला आहे की लोन अकाउंटचा कुठला बॅलन्स दिला आहे या ठिकाणी क्रेडिट. म्हणून या ठिकाणी लोन अकाउंट जे आहे की लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. अमाऊंट मेन्शन करायची यामध्ये 12,000. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही लोन अकाउंटचा बॅलन्स काय केला आहे यामध्ये ट्रान्सफर केलं. लोन अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन ₹12,000. नंबर नेक्स्ट आहे क्रेडिटर्स. ही क्रेडिटर्स एक प्रकारची काय आहे लायबिलिटी आहे, आउटसाईड लायबिलिटी. मग या क्रेडिटरला आपण ट्रान्सफर करणार आहोत रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग एंट्री काय पास करणार आहात तुम्ही क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. ॲक्च्युअली त्याची एंट्री काय पास होईल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून या ठिकाणी मेन्शन करायचं बाय लायबिलिटीज अकाउंट अंडर आपण या ठिकाणी क्रेडिटर्स त्या ठिकाणी ट्रान्सफर करतोय. म्हणून क्रेडिटर्स असतील या ठिकाणी ₹9,000. आउटर कॉलम डायरेक्टली तुम्ही ट्रान्सफर करू शकता याप्रमाणे. म्हणजे आपण ही जी लायबिलिटी आहे ही लायबिलिटी देखील 9,000ची सन्ट्री क्रेडिटर्समध्ये चालली या ठिकाणी. सन्ट्री क्रेडिटर्स आपण ट्रान्सफर केले आहेत लायबिलिटीज म्हणून रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ₹9,000 याप्रमाणे. ठीक आहे, नंबर नेक्स्ट आहे. आता या ठिकाणी लास्ट नंबरचा जो बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे की या बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स म्हणजेच काय हा क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे हा बँक अकाउंटचा काय दिसतो या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स दिसतो. तर आपल्याला हा जो बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स आहे हा तुम्हाला बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करावा लागेल. यामध्ये बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन याप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 39,000 याप्रमाणे तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला की बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 39,000. समजलं याप्रमाणे. तर अशा पद्धतीने लायबिलिटी साईड आपण ट्रान्सफर केलेली आहे. सर्व ट्रान्सफर झालेले आहेत बॅलन्सेस. आता आपण ॲसेट साईड ट्रान्सफर करतो की प्लॅन्ट असेल, डेटर्स असेल, स्टॉक असेल. या सर्व ॲसेटला तुम्हाला ट्रान्सफर करायचं रिलेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. एंट्री काय पास करतो तुम्ही रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू ॲसेट्स अकाउंट. मग यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे प्लॅन्ट. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे डेटर्स अँड स्टॉक याप्रमाणे. आता प्लॅनची व्हॅल्यू ₹1,20,000, डेटर्स असतील 45,000 आणि प्लॅन्ट स्टॉक असेल ₹75,000 याप्रमाणे. तर या सर्वांची टोटल आपण ट्रान्सफर करतोय. आउटर कॉलमला आपल्याला अमाऊंट ट्रान्सफर करायची अमाऊंट असेल ₹2,40,000. हा बॅलन्स ट्रान्सफर करता तुम्ही आउटर कॉलममध्ये. ठीक आहे, तर अशामध्ये बॅलन्स शीट देखील आपण ट्रान्सफर केलं आहे. ॲडजस्ट नंबर आपण फर्स्ट बघतोय या ठिकाणी
इट वॉज ॲग्रीड दॅट नंबर फर्स्ट ॲडजस्टमेंट या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे साईश टू डिस्चार्ज लोन साईश या पार्टनरने काय केलं लोन डिस्चार्ज केलं मग या ठिकाणी लायबिलिटी टेकन बाय किंवा लायबिलिटी पेड बाय पार्टनर म्हणून या ठिकाणी एंट्री काय पास करणार आपण लोन अकाउंट सेपरेट ऑपरेट केलं आहे मग या ठिकाणी आपण एंट्री काय पास करणार आहोत लोन अकाउंटला आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करत नाही आहे का तर आपण त्या ठिकाणी ते सेपरेट अकाउंट ऑपरेट केलं मग लायबिलिटी पेड बाय साईश म्हणून एंट्री काय पास करायची आहे तुम्हाला लोन अकाउंट डेबिट टू साईश कॅपिटल अकाउंट ठीक आहे मग लोन अकाउंट डेबिट टू साईश कॅपिटल अकाउंट म्हणून तुम्हाला एंट्री पास केली तुम्ही लोन अकाउंट डेबिट टू साईश म्हणून लोन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू साईश कॅपिटल अकाउंट अमाऊंट किती आहे लोनची 12,000 याप्रमाणे तुमचं लोन अकाउंट ॲटोमॅटिकली जागेवर काय ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी काय झालं टॅली झालं या पद्धतीने लक्षात घ्या ठीक आहे लोन अकाउंट जे होतं तुमचं पेड केलं गेलं कोणी पेड केलं साईश नाही मग लोन अकाउंट डेबिट टू साईश अकाउंट आणि साईश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय साईज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय लोन अकाउंट साईजच्या कॉलममध्ये अमाऊंट तुम्ही मेन्शन करू शकता 12,000 याप्रमाणे ठीक आहे काय मेन्शन झालं आहे साईज टू डिस्चार्ज लोन हाफ ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स तुम्ही दिलेत रिमेनिंग हाफ ॲडजस्टमेंट टू टेक डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू डेटर्सने त्या ठिकाणी बुक व्हॅल्यूप्रमाणे काय केलं आहे त्या ठिकाणी डेटर्स घेतली आहेत मग डेटर्स त्या ठिकाणी जर पार्टनरने टेकन ओव्हर केली असेल तर एंट्री काय पास केलं जाते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या साईज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू रिअलायझेशन अकाउंट साईजच्या कॉलममध्ये आपल्याला अमाऊंट मेन्शन करायची डेटाची बुक व्हॅल्यू किती तुमची 45,000 म्हणून या ठिकाणी साईजच्या कॉलममध्ये अमाऊंट आपण मेन्शन केलेलं आहे साईज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट ₹45,000 म्हणून त्याचा सेकंड नंबर पिक देणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचे बाय रिअलायझेशन अकाउंट जे आहे त्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय डेटर्स किंवा बाय पार्टनर्स किंवा साईज म्हणू शकता तुम्ही बाय साईज कॅपिटल अकाउंट 45,000 हा बॅलन्स त्या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट करायचा आहे क्रेडिट साईडला ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये 2 एंट्रीज पास केल्यात की लोन अकाउंट डेबिट टू साईज कॅपिटल अकाउंट अँड साईज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट याप्रमाणे त्यानंतर ॲडजस्ट नंबर सेकंड आहे प्लॅन्ट रिअलाइज ₹35,000 मेन्शन केलेलं आहे रॉंगली परंतु प्रिंटिंग मिस्टेक असल्या कारणाने तर या ठिकाणी 1,35,000 तुम्हाला ही अमाऊंट या ठिकाणी काय करायची मेन्शन करायची म्हणजे प्लॅन्ट रिअलाइज ₹1,35,000 या प्रकारची अमाऊंट तुम्हाला मेन्शन करायची म्हणजे प्लॅन्ट रिअलाइज झाली ₹1,35,000 त्यासोबतच ॲडजस्ट नंबर थर्ड जर बघितली तर कॅश रिअलाइज 72,000 म्हणजे 1,35,000 अँड 72,000 2,07,000च्या ॲसेट्स रिअलाइज झाल्या मग दोन जर ॲडजस्टमेंट दिलं तर त्याची कंबाईन एकच एंट्री आपण पास करू शकता की कारण दोघांची एक एंट्री एकच पास होते की बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट म्हणून आपण इथे एंट्री पास करूयात बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट या एंट्रीप्रमाणे जर आपण लेजर पोस्टिंग केलं तर लेजर पोस्टिंग काय होतं की बँक अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला म्हणायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट की ज्यामध्ये अमाऊंट असेल 2,07,000 याप्रमाणे ठीक आहे आणि आता सेकंड नंबर पेक द्यायचा की रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला मेन्शन करायचं आहे बाय बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट तुम्हाला मेन्शन करायचं आहे की ज्यामध्ये प्लॅन्ट अँड स्टॉक याप्रमाणे अमाऊंट किती मेन्शन करायची यामध्ये 2,07,000 याप्रमाणे तुम्हाला अमाऊंट या ठिकाणी मेन्शन करायची समजलं या पद्धतीने नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर सेकंड थर्ड तुम्हाला कळाली आहे आता नंबर फोर्थ नंबरची ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहे फोर्थ नंबर ॲडजस्टमेंट असणार आहे क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ॲट डिस्काउंट ऑफ 45 क्रेडिटर्स तुम्ही पेड ऑफ केली आहेत क्रेडिटर्स 9,000 आहेत मात्र तुम्ही 45 डिस्काउंट तुम्हाला अलाउ केला गेला आहे म्हणून तुम्हाला फक्त ₹8,955 पे करायचे आहेत ॲज अ क्रेडिटर्स मग क्रेडिटर्स जर तुम्ही पे ऑफ करत असाल तर एंट्री काय पास करता रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट मग या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट म्हणायचं क्रेडिटर्स पेड ऑफ क्रेडिटर्स पेड ऑफ की ज्या ठिकाणी क्रेडिटरची व्हॅल्यू असेल किती 8,955 आणि आता सेकंड नंबर पेड काय असेल की बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट असेल ₹8,955 याप्रमाणे ठीक आहे तर अशा पद्धतीने या बँक अकाउंटच्याही क्रेडिटला त्याचा इफेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेला आहे तर अशा पद्धतीने ॲडजस्ट नंबर 4चे देखील आपण इफेक्ट त्या ठिकाणी टोटली दिलेले आहेत तर या पद्धतीने सर्व आपण जर बघितलं अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये
अकाउंटिंग प्रॉब्लेममधील सर्व इफेक्ट जर आपण बघितली तर आपल्या या ठिकाणी सांगता येईल की सर्व कॅपिटल बॅलन्सेस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केली आहेत. लोन ट्रान्सफर केले आपण लोन अकाउंटला सेपरेट, जसं की त्याचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून क्रेडिट लोन अकाउंटच्या क्रेडिटला आपण मेन्शन केलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. नंतर तुम्ही सनरी क्रेडिटर्स त्या ठिकाणी काय केले, तुम्ही ट्रान्सफर केली आहेत. आता सनरी क्रेडिटर्स ट्रान्सफर केली आहेत, कुठे ट्रान्सफर केली आहेत, रिलेशन अकाउंटच्या क्रेडिटला एंट्री काय पास केली, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलेशन अकाउंट. त्यानंतर ओव्हरड्राफ्ट ट्रान्सफर केला बॅलन्स तुम्ही बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन याप्रमाणे. त्यानंतर बॅलन्स शीटमधील सर्व ॲसेट्स तुम्ही ट्रान्सफर केला रिलेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यासोबतच ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये फर्स्ट लोन लायबिलिटी जी आहे की ती काय पे केली आहे, साईशच्या पार्टनरने पे केली आहे. लोन या प्रकारचं जे आहे ते साईशच्या पार्टनरने बेड केलं. त्यानंतर डेटर्स टेकन ओव्हर केले साईशच्या पार्टनरनेच. त्यानंतर प्लॅन्ट रिअलाईज झाली किंवा स्टॉक रिअलाईज झाली, प्लॅन्ट अँड स्टॉक या सोल्ड आउट केल्या, 2,07,000 रुपीज रिअलाईज झाले आणि क्रेडिटर्स देखील पेड ऑफ केली गेली. तर अशा पद्धतीने रिलेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंटमध्ये आपण सर्व बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. तर यामध्ये सर्वात सुरुवातीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण जे काय रिलेशन अकाउंट टॅली करतोय, रिलेशन अकाउंटच्या बॅलन्सिंग फिगरमध्ये आपण या ठिकाणी किती बॅलन्स येतोय ते शोधूयात की कुठल्या साईजची बॅलन्सिंग बर एक्सेस दिसते हे आपण या ठिकाणी फाइंड आउट करायचं. निश्चितच आपल्याला क्रेडिटची बॅलन्सिंग बर या ठिकाणी एक्सेस दिसते. क्रेडिटची बॅलन्सिंग बर जर आपण फाइंड आउट केली तर निश्चितपणे क्रेडिटची बॅलन्सिंग बर या ठिकाणी शो होती आहे. जसं की या पद्धतीने क्रेडिटची क्रेडिट आहे 9,000 अँड 45,000, व्हॅल्यू मिळते 54,000, 54 प्लस 2,07,000, तर 2,61,000 ही असेल बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे, 2,61,000 ही असेल बॅलन्सिंग फिगर. मग 2,61,000 मधनं तुम्हाला बॅलन्स काय करायचं यामध्ये लेस करायचं आहे. मग 2,61,000 हा जो बॅलन्स आहे या 2,61,000 मधनं तुम्हाला बॅलन्स लेस करायचा आहे की सपोज त्या ठिकाणी तो जो असेल सपोज 2,48,950 बरोबर आहे. 2,48,000 2,48,955 लेस करायचं आहे तुम्हाला. मग या ठिकाणी जो बॅलन्स रिमेनिंग राहतो त्याला म्हणायचं 12,045. आता 12,000 क्रेडिटची बॅलन्सिंग बघा एक्सिस आहे, डेबिटची बॅलन्सिंग बघा शॉर्ट आहे. किती रुपीजने शॉर्ट आहे, रुपीज 12,045 रुपीजने शॉर्ट आहे. या 12,045 रुपीजला तुम्हाला मेन्शन करायचं आहे लॉस, सॉरी प्रॉफिट. प्रॉफिट का तर इन्कम अँड गेन्स जास्तीचे आहेत, एक्सपेन्सेस अँड लॉसेस शॉर्ट आहेत, कमी आहेत. पण या ठिकाणी 12,045ला तुम्हाला काय समजायचं आहे, रिअलायझेशन प्रॉफिट. मग या ठिकाणी रिअलायझेशन प्रॉफिट आपण काय करता, पार्टनर्समध्ये डिवाइड करता. सपोज या ठिकाणी आपण मेन्शन करू शकता टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग रिअलायझेशन प्रॉफिटची एंट्री काय तयार होते या ठिकाणी, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग या ठिकाणी पार्टनर्स कोण कोण आहेत यामध्ये, तर यामध्ये पार्टनर आहेत नंबर फर्स्ट आहे साईश, सेकंड नंबर आहे सुमित, आणि नंबर लास्ट आहे हेमंत, याप्रमाणे. मग 12,045चं जर आपण डिवायडेशन केलं, सपोज 12,045 हा जो तुमचा काय आला आहे सपोज रिअलायझेशन प्रॉफिट आला. मग 12,045 हा जो रिअलायझेशन प्रॉफिट असेल तर हा तुम्हाला काय करायचा आहे, 3 पार्टनर्समध्ये डिवाइड करायचा आहे. जसं की साईश असेल, त्यासोबतच सुमित असेल किंवा हेमंत असेल याप्रमाणे. मग या ठिकाणी रेशो काय दिला त्यांचा 2:1 याप्रमाणे. मग या ठिकाणी 12,045 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 5 याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपला आन्सर किती मिळेल ते लक्षात घ्या. रिमेनिंग राहतात त्या ठिकाणी 2 राहिले घेतले 5-20. त्यानंतर 5×2 = 10, राहिलेत किती 2, घेतलेत किती वरून 0, झाले 20, 5-20 वरून झाले 0 आणि 5×9 = 45. ठीक आहे, याप्रमाणे किती आता त्या ठिकाणी 2,409 मल्टिप्लाय 2 त्या ठिकाणी किती होतात मग, ठीक आहे. आणि इथे देखील किती व्हॅल्यू मिळेल सपोज 4,818. ठीक आहे, इथे देखील मिळेल किती सपोज 2,009 मल्टिप्लाय 4,818 आणि ते लास्टला काय मिळेल तुम्हाला 2,409 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 2,409 याप्रमाणे. तर या ठिकाणी तुमचं जे काही टोटल कॅल्क्युलेशन असेल तर ते याप्रमाणे काय असेल की 12,045 याप्रमाणे. आता 12,045 जर म्हटलं तर या ठिकाणी
2/5. ठीक आहे. आणि लास्ट नंबरचा या ठिकाणी असेल याप्रमाणे. तर या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. सपोज रिअलायझेशन प्रॉफिट जो असेल तो या ठिकाणी असेल 4,818 आणि नंबर लास्ट आहे की 2,409. हा असेल 2:1 जो काय असेल 2:1 याप्रमाणे रेशोमध्ये तुम्ही या प्रकारचा प्रॉफिट जो असेल तो डिवाइड केला पार्टनर्समध्ये. मग एंट्री काय बदलली रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला मेन्शन करायचे बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट असेल 4,818. हाच बॅलन्स आपण इथे कंटिन्यू करतोय. इथे देखील 4,818 आणि इथे 2,409 या प्रकारे अमाऊंट मेन्शन करायची. ठीक आहे, 2,409. तर या ठिकाणी आपण बॅलन्सेस कॅपिटल अकाउंटचे देखील आपण टॅली करतोय. कॅपिटल अकाउंट देखील क्लोज करतोय. मग कॅपिटल अकाउंट क्लोज करताना डेबिट साईडचा बॅलन्स जो असेल तो आपण काय करतो या ठिकाणी इंडिकेट करतोय. तर असं आपण क्रेडिटचा जर बॅलन्स इथे बघितला हेमंतचा तर या ठिकाणी मिळतोय 32,409. इथे देखील 32,409 ही बॅलन्स फिगर असेल. त्यानंतर इथे आपण सुमितचा जर विचार केला तर 64,818. इथे देखील 64,818 हा बॅलन्स येतोय. त्यानंतर आपण क्रेडिटचा जर बॅलन्स बघितला तर त्या ठिकाणी 1,06,818. 1,00,000 बरोबर ना. 90,000 प्लस 12,000 1,02 1,06 1,06,818. त्यासोबत 1,06,818 या प्रकारची बॅलन्सिंगवर येते. आता आपण जर त्यातनं लेस केलं सपोज आता या ठिकाणी 32,409मधनं जर काहीच नाही डेबिटचा बॅलन्स गेला तर त्या ठिकाणी जो बॅलन्स असेल 32,409 तो तसाच बॅलन्स इथे कंटिन्यू करतोय. 64,818मधून देखील कुठलाच बॅलन्स त्या ठिकाणी गेलेला नाही आहे. पण त्या ठिकाणी 64,818 हा देखील बॅलन्स आपण काय केला त्या ठिकाणी मेन्शन केला. तर त्या ठिकाणी आपल्याला 1,06,000मधनं 1,06,818मधनं जर आपण बॅलन्स लेस केला तर आपल्याला त्या ठिकाणी 45,000 त्यातनं काय करायचे आहेत मग लेस करायचे. तर रिमेनिंग बॅलन्स किती राहतो या ठिकाणी 61,818. 61,818 हा जो बॅलन्स शिल्लक राहतो या पद्धतीने. तर हे जे बॅलन्सेस मिळालेलं आहे तुम्हाला क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स यालाच म्हणायचं टू बँक अकाउंट. मग या ठिकाणी एंट्री काय पास होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचं. मग याचं लेजर पोस्टिंग बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय हे त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता बाय साईश कॅपिटल अकाउंट. साईश कॅपिटल अकाउंट बाय सुमित कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. नंबर लास्टला इथे मेन्शन करू शकता बाय हेमंत कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. मग हे जे काय कॅपिटल असेल सपोज 61,818 64,818 नंबर लास्ट 32,409 याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी बॅलन्स फिगर ज्या काय आहेत त्या आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर निश्चितपणे बँक अकाउंट तुमचं या ठिकाणी काय व्हायला पाहिजे क्लोज व्हायला पाहिजे टॅली व्हायला पाहिजे. यापेक्षा तुम्ही काय करायचं आहे अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सपोज आता जर डेबिटची बॅलन्सिंग बरं आपण जर 2,07,000 जर या ठिकाणी कॅल्क्युलेट केली आहे ठीक आहे तर या ठिकाणी क्रेडिटची बॅलन्सिंग फिगर देखील या ठिकाणी 2,07,000 या ठिकाणी यायला पाहिजे. यापेक्षाने आपण या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर कॅल्क्युलेट करतो की जसं की 39,000 असेल प्लस 8,955 असेल प्लस 61,818 असेल प्लस 64,818 असेल प्लस 32,409 असेल. तर या पद्धतीने टोटल 2,07,000 या प्रकारची बॅलन्सिंग फिगर काय येते तुमची या बँक अकाउंटची टॅली होती आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे तुमचं बँक अकाउंट आहे की या बँक अकाउंटची डेबिटची बॅलन्सिंग फिगर आली आहे 2,07,000. इथे आपण बॅलन्सिंग फिगर 2,07,000 इन्क्लूड केली आहे मेन्शन केली आहे. त्यासोबतच इथे बँक अकाउंटच्या क्रेडिटला देखील तुमची बॅलन्सिंग फिगर आली आहे 2,07,000 आणि ऑलरेडी तुम्ही लोन अकाउंट जे आहे ते लोन अकाउंट काय केलं 12,000 रुपीजला या ठिकाणी टॅली केलं. त्यामुळे याचा कुठेही बॅलन्स त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेला नाही आहे.
त्यासोबतच जर तुम्ही बघितलं रिअलायझेशन अकाउंट जे आहे ते रिअलायझेशन अकाउंट तुम्हाला या पद्धतीने टॅली करायचे की रिअलायझेशन अकाउंटमध्ये सर्व ॲसेट्स ट्रान्सफर केल्या होत्या, या ठिकाणी क्रेडिट पेड ऑफ केल्याची एंट्री आहे. त्यानंतर हे रिअलायझेशन प्रॉफिटची एंट्री आहे की जे डिस्ट्रीब्युशन ऑफ रिअलायझेशन प्रॉफिट. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट याप्रमाणे मेन्शन केलं आहे. साईज कॅपिटल अकाउंट की जे आहे साईज कॅपिटल अकाउंटमध्ये त्या ठिकाणी साईजने काय केलं, त्या ठिकाणी डेटर्स त्या ठिकाणी टेकन ओव्हर केले. म्हणून या ठिकाणी काय होणार, आपण या ठिकाणी डेटर्स अकाउंट इथे कंटिन्यू काय राहायचे, डेटर्स टेकन ओव्हर केलं म्हणून इंटू ब्रॅकेट डेटर्स म्हटलं तरी चालेल. त्यानंतर इथे बाय बँक अकाउंट की या ठिकाणी प्लांट अँड स्टॉक या ठिकाणी रिअलाइज झाला म्हणून आपण 2,07,000 या ठिकाणी मेन्शन केलीत. तर अशा पद्धतीने 12,045 हा तुमचा रिलेशन प्रॉफिट मिळाला. तो रिलेशन प्रॉफिट तुम्ही काय करायचा आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट त्याला ट्रान्सफर करा. ते एंट्री काय पास झाली रिलेशन प्रॉफिटची, रिलेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून रिलेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जर आपण दिला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी जो रिलेशन दिला आहे, रिलेशन म्हटलं या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय रिलेशन इंटू ब्रॅकेट तुम्हाला काय म्हणायचं, त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट आहे म्हणू शकता. हा जो रिलेशन प्रॉफिट आहे ते 4,818, 4,818, 2,409 या प्रकारचा रिलेशन प्रॉफिट तुम्ही ट्रान्सफर केलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली केलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स तुम्ही कॅल्क्युलेट केला 61,818, 64,818, 32,409 हा जो क्लोजिंग बॅलन्स असेल कॅपिटलचा हा ट्रान्सफर केला आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साईड. एंट्री काय बसेल या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ॲक्च्युली एंट्री काय बसवणार, साईज कॅपिटल अकाउंट डेबिट 61,818, सुमित कॅपिटल अकाउंट डेबिट ₹64,818, हेमंत कॅपिटल अकाउंट डेबिट ₹32,409 टू बँक अकाउंट क्रेडिट. या सर्वांची टोटल आपल्याला त्यामध्ये मेन्शन करायची आहे. आणि बँक अकाउंटमध्ये आपण लास्टमध्ये आलो तर या ठिकाणी हे जे काय बँक अकाउंट आहे, हे बँक अकाउंटचं ऑलरेडी बॅलन्स क्रेडिट होता 39,000 की जो बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स होता. त्यानंतर हे जसं की रिअलायझेशन सर्व रिअलाइज झालेले ॲसेट्स तुम्ही 2,07,000 येथे मेन्शन केलेत. त्यासोबतच जो 8,955चा जो बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी मेन्शन केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, प्रॉपरली सॉल्व्ह करायचा आहे की 2,07,000 या प्रकारचे बॅलन्स नंबर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर हा जो आपला सिम्पल रिझोल्युशन अंडर त्या ठिकाणी सर्वात लास्टचा प्रॉब्लेम होता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी वन पार्टनर बिकेम इनसॉल्वंट या सिच्युएशन अंडर अकाउंटिंग प्रॉब्लेम काय करणार आहोत, रिझोल्युशन सिच्युएशनमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.